नमस्कार, मी श्रोते राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीलाच पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो हे खरं आहे. मी जे बोलतो ते कधीच माघारी घेत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान. ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा. गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटील यांना खुलं आव्हान. जयंत पाटील यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली. पुण्यात रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंचा एकाच बॅनरवर फोटो. कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्यांचे फोटो कार्यकर्त्यानं एकाच बॅनरवर लावल्यानं चर्चा. एकत्र रहा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा. कोल्हापुरातील सभेतून असदुद्दीन ओवैसी यांचं उपस्थितांना आवाहन. तर ओवैसींच्या आवाहनाचा काही फरक पडणार नाही, गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर. दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं. दोन्ही शिवसेनेकडून टीझर जारी. भगवे विचार आणि भगवच रक्त. शिंदेंच्या सेनेनं टीझरमधून डिवचलं. तर विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा. ठाकरे सेनेचाही टीझर जारी. दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीची घोषणा होण्याची शक्यता. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं. राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर. परळमध्ये दसरा मेळाव्याचे दोन्ही बंधूंचे एकत्रित बॅनर. गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार. फक्त MMR क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी मेळावा असणार. एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती.